नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. एवढ्या भयान अंधारात मी निघालो पेठला जाण्यासाठी. इकडे दिंडोरीची लालपरी आली. मग त्या लालपरीमध्ये चढून बसलो. नंतर थोड्याच वेळात मला लालपरीने जावल्या येथे सोडून दिले. मग तेथून मला घेण्यासाठी ही आपल्या पेठची लालपरी आली. मग त्या लालपरीमध्ये बसलो आणि निघालो पेठकडे. इकडे या वहाळाला रॉकेलसारखं पाणी दिसत होतं. संकल्प गाव विकास समिती डिकसळ येथे स्थापन करून स्वदेश फाउंडेशनमार्फत विविध गावाच्या विकासासाठी योजना राबवल्या जात होत्या. नंतर इकडे ही आंब्याची केटी तुडुंब भरलेली दिसत होती. नंतर आपल्या भागामध्ये अशा प्रकारचे उडवे दिसत होती, पण आता दिसत नाहीत. नंतर आंब्यामध्ये पोहोचलो तर मस्त वातावरण दिसत होतं मित्रांनो. नंतर हे आंब्याचं सुंदर मंदिर दिसत होतं. नंतर मग आंब्याला बाय बाय करून आमची बस पुढे निघाली. आज जोगमोडीचा बाजार होता. इकडे त्याच दरम्यान आम्हाला सावर्णा एक्सप्रेस पाहायला मिळाली. म्हणजेच ही 3 तालुक्यांना जोडणारी बस आहे. आपल्याला पेठ लावून जर सुरगाण्याला जायचे असेल तर ही एकमेव बस उपलब्ध होते. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये सांगा. इकडे ही सुंदर नदी पाहायला मिळाली. बसच्या खिडकीतून मस्त निसर्गाचं सौंदर्य पाहिलं. आपल्याकडे तालुक्यांना जोडणारा जरी रस्ता असला तरी तो वन वे आहे, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या उद्भवते. थोड्याच वेळात आम्ही पेठमध्ये पोहोचलो. हे आमचं दादासाहेब बिडकर कॉलेज. नंतर आज लवकर आलो होतो म्हणून दुकाने पण उघडी नव्हती पेठमध्ये. नंतर माझं कॉलेजवरती काम होतं, त्यामुळे मी कॉलेजवरती आलो.